विचार आणि कृती हीच यशाची त्रिसूत्री आहे. प्राध्यापक संतोष साळुंखे. दी न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा. आत्मसात केलेल्या ज्ञानानुसार विचार हवेत आणि विचारानुसार कृती करणे हीच यशाची त्रिसूत्री आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक संतोष साळुंखे यांनी केले. येथील बाबासाहेब खंजिरे शिक्षण संस्थेच्या दी न्यू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये हिंदी दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री बी.ए. कोळी होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंदी विषयाचे शिक्षक श्री एस.एम. शिंदे यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केले. प्राध्यापक साळुंखे पुढे म्हणाले की आज जगातील 170 पेक्षा जास्त देशांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात हिंदी भाषेचे अध्ययन-अध्यापन होत आहे. हिंदी आता केवळ भारताची भाषा नाही, तर ती विश्वभाषा बनत आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच भाषेची कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. मातृभाषेबरोबरच हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज बनली आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात कोणत्याही भाषेचा विरोध न करता अधिकाधिक भाषा शिकण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात माता, पिता आणि गुरूंचा नेहमी आदर राखला पाहिजे, कारण तेच आपल्या यशस्वी जीवनाचे शिल्पकार असतात. आपल्या ओघवत्या शैलीमध्ये प्राध्यापक साळुंखे यांनी विविध उदाहरणे देऊन हिंदी भाषेचे जागतिक महत्त्व विशद केले. अध्यक्षीय भाषणामध्ये मुख्याध्यापक कोळी यांनी काही बोधकथा सांगून हिंदीचे पौराणिक महत्त्व व इतिहासावर प्रकाश टाकला. यावेळी हिंदी दिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध, पोस्टर्स प्रदर्शन आणि वक्तृत्व स्पर्धेच्या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी हायस्कूलमधील कुमारी तन्वी वस्त्रे, आलिशा म्हैसाळे, दीक्षा इजगज, वसुंधरा कमनूरकर या विद्यार्थिनींनी हिंदीमध्ये मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमामध्ये हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम. जी. आंबेकर यांनी केले, तर शेख सर यांनी आभार मानले.